पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा करावा आणि अमरावती ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बळवंत वानखडे यांनी केली आहे। तर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा करून पीक पाहणी करावी आणि जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक आला आहे, त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटणार आहे। तर कपाशीवर अळी आली आहे, तर अर्ध्याहून अधिक संत्रा जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर गळत आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संकटात आले। त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा तातडीने करावा आणि पीक पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन नुकसान भरपाई द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडून करण्यात येते। सोयाबीनवर पिवळा मोझॅक आलेला आहे आणि कपाशीवर सुद्धा लाल्या आहे, तर काही प्रमाणामध्ये आला आहे की मोना येण्याची सुद्धा शक्यता आहे। तुमची काय प्रतिक्रिया? शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। जे शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हापासूनच जो पाऊस आहे तो सातत्यानं पाऊस चालू आहे। कुठं अतिवृष्टी असेल किंवा सातत्याचा पाऊस असेल, त्या पावसामुळे पिकं अतिशय खराब झालेले आहेत। आता सोयाबीन उभारणीस आलं, परंतु पिवळा मोझॅक आल्यामुळे त्याचं उत्पादन एवढं घटणार आहे की निम्म्यापेक्षा कमी हे उत्पादन होणार आहे। आणि कपाशीचा आता जेमतेम फुलपाती बोंडे सुरू झाली, तर बोंडावर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव दिसतो। अतिशय पिकाची परिस्थिती नाजूक आहे, शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे। अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्वरित जिल्ह्याचा दौरा करावा आणि पीक पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जो की शेतकरी खूप संकटात आहे। आणि त्यामुळे पुन्हा जे काही संत्रा आहे तो संत्रा पूर्णतः गळालेला आहे। खाली पाहिलं तर ढीकचे ढीक पडलेले आहेत आणि जो 5 लाखात संत्रा गेला होता तो आता व्यापारी त्यांना 1 लाखात मागत आहे। संत्र्याचं खूप सुद्धा नुकसान आहे, केळीचं नुकसान आहे। म्हणून ह्या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं।